नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मी हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपतर्फे मी सहर्ष स्वागत करतोय. 7वी स्कॉलरशिप आणि NMSचा हा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये दर्जेदार मार्गदर्शन तज्ञ शिक्षकामार्फत तुम्हाला मिळत राहत आहे आणि ते मिळत राहणार आहे. त्यासाठी काय करायचंय, जर तुम्ही हा व्हिडिओ कधी भविष्यात YouTubeला पाहणार असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्कीच करायचं आहे. आणि आमचं हरीश लातूरकर अकॅडमी ॲप डाउनलोड करायला विसरायचं नाही. त्याच्यावर 7वी स्कॉलरशिप आणि NMSचे दर्जेदार मार्गदर्शन कंटेंट अवेलेबल आहे. तर चला परिमितीचा आपला हा जो भाग आहे की तो भाग आहे 4था. 4थ्या भागामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. हा गट स्कॉलरशिप आणि NMS दोन्ही परीक्षेला आहे. ठीक आहे. तर हा गट आपण गेलेलो आहोत. पुढे आपण जाऊया. हा सर्व भाग आपण शिकलेलो आहोत, बघितलेला आहे. ओके. पण डायरेक्टली नवीन पेजवर जाऊया. हा शेवटचा प्रश्न कालचा आणि हा पुढचा प्रश्न. पहिल्यांदा प्रश्न मी मराठीतच सांगेन आणि मग नंतर तोच प्रश्न मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून सांगेन. ठीक आहे. तेव्हा तोपर्यंत जसं इंग्लिशमध्ये सांगत असतो, त्यावेळेस मराठी मीडियमच्या मुलांनी तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. ओके. आजचा पहिला प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाचं कर्ण 17 सेंटीमीटर आहे. एका काटकोन त्रिकोणाचं कर्ण आता पहिला प्रश्न. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण काटकोन त्रिकोणाचा कर्ण 17 सेंटीमीटर आहे. सातवी वर्ष विद्यार्थी खूप महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. ओके. चला. 17 सेंटीमीटर आहे व काटकोन करणारी एक बाजू 8 सेंटीमीटर आहे व काटकोन करणारी बाजू करणारी एक बाजू करणारी एक बाजू 8 सेंटीमीटर आहे. 8 सेंटीमीटर आहे. तर तर त्या त्रिकोणाची परिमिती किती? तर त्या त्रिकोणाची परिमिती. आता मागचा जो 7वीच्या मुलांना मी जो टॉपिक शिकवला पायथागोरसचा सिद्धांत, तो टॉपिक इथे वापरावा लागेल. पायथागोरसचा सिद्धांत हा टॉपिक वापरला तर तुम्हाला ह्या परिमितीचं उत्तर येणार आहे. 7वीचे विद्यार्थी जे सुरुवातीपासून होते, म्हणजे जवळपास 3 नोव्हेंबर पासून आपला क्लास ज्यांनी केला आहे, त्या मुलांना हे उत्तर येईलच. ओके. 7वीच्या मुलांना ते येईलच. ओके. आता हाच प्रश्न आपण थोडंसं इंग्लिशमध्ये पण सांगायचा प्रयत्न करूया. ओके. सोडवा बाकीची मुलं. हा प्रश्न सोडवा. हाच प्रश्न इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी सांगतोय मी. तर इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी लिहून घ्या. इफ अ डायगोनल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी प्रश्न लिहून घ्यायचा आहे. इफ अ डायगोनल ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इज if the diagonal of a right angle triangle is 17 centimeter 17 centimeter 17 centimeter. If a diagonal of a right angle triangle is 17 centimeter 17 centimeter. If a diagonal of a right angle triangle is 17 centimeter 17 centimeter and one side forming the right angle is 8 centimeter
and and one side forming the right angle is 8 centimeter, and one side forming the right angle is 8 centimeter. What is the perimeter of the triangle? What is the perimeter of the triangle? Okay. हा शंभूराज सांग बेटा. शंभूराज देवकर. सर 40 सेंटीमीटर. ओके. 40. ज्यांचं 40 सेंटीमीटर आन्सर आहे त्यांचं करेक्ट उत्तर आहे. सोडवायचं कसं? कोण सांगेल मला कसं सोडवायचं हा प्रश्न? सृष्टी जाधव सांगशील? हा सृष्टी जाधव. हॅलो सर. हा सांग. हा. तर काटकोन त्रिकोण म्हटले तर कर्णाची लांबी 27 सेंटीमीटर आणि काटकोन करणारी दोन बाजूंपैकी एक बाजू 8 सेंटीमीटर. ओके. तर आपल्याला तिसरी बाजू काढायची म्हणून 17चा वर्ग 289 वजा 64 225 म्हणजे तिसरी बाजू आली 15 आणि त्यांची बेरीज केली तर 40 म्हणून परिमिती त्रिकोणाची येते 40. बर. कोणी ट्रिक वापरली का बेटा? कोणी ट्रिक वापरली का पायथागोरसच्या सिद्धांताची ट्रिक वापरली का आपण हो. पायथागोरसचा सिद्धांत टॉपिक? विषम संख्यामध्ये जर 2चा फरक असेल तर जो दुसरी बाजू आहे त्याचं गुणिले 2 करायचे, त्यातून +1 आणि -1 करायचं. परत सांग. सर तुम्ही तिथे 17 दिले, तुम्ही 27 लिहिले. हा सॉरी 17. हा परत सांगा तुझा. जर दोन आपल्याला 3 त्रिकुटांमधील 3 संख्यांपैकी 2 संख्या दिल्या तर विषम संख्या असतील व त्यातील फरक 2 असेल तर तिसऱ्या बाजू ची दुप्पट -1 आणि +1. ओके. ठीक. तर ट्रिक पण बऱ्याच मुलांना समजलेली आहे. आपण 7वीचे विद्यार्थी आहेत, बेसिक्स त्यांना पहिल्यांदा सांगूया, मग ट्रिक समजावून सांगूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 आहे, दुसरी बाजू 17 आहे. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार हा काटकोन काको म्हणजे काय? राईट अँगल ट्रायंगल. काको ट्रायंगल, काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल. काटकोन त्रिकोणामध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय असतं? पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या थेरमनुसार, प्रमेयानुसार इंग्लिशमध्ये काय म्हणावं लागेल? इन अ राईट अँगल ट्रायंगल बाय अप्लाइंग पायथागोरस थेरम. काय असतो रे? कर्ण वर्ग बरोबर. कर्ण म्हणजे काय? हायपोटेनियस. कर्ण म्हणजे काय? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बाजू 1 चा वर्ग साइड 1 चा स्क्वेअर प्लस साइड बाजू 2 चा वर्ग. जी बाजू 2 आहे, जी साइड 2 आहे तिचा वर्ग चा स्क्वेअर. हायपोटेनियस किती दिले तुम्हाला? कर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. कर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, कर्ण आहे किती? कर्ण आहे 17. 17चा वर्ग. बाजू 1 दिली तुम्हाला, 8 दिले, 8चा वर्ग. बाजू दुसरी साइड सेकंड काढायचे आपल्याला, तो वर्ग आपण केला. 17चा वर्ग 289, 8चा वर्ग 64 अधिक बाजू 2चा वर्ग, 64 इक्वलच्या राईट हँड साईडला आहे, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला काय होतं? 289 मायनस 64 बरोबर बाजू 2चा वर्ग, 289 मायनस 64 289 मायनस 64 जर केलं तर उत्तर येतं 225 बरोबर बाजू 2चा वर्ग. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर बाजू 2 काय येतं? 225चा वर्गमूळ काय तर 15. बाजू 2चा वर्गचं काय येतं? बाजू 2 किती आहे तुमची? बाजू 2 आणि 15. दोन वर्गमूळ घेतलं तर ही बाजू सुद्धा काय आली विद्यार्थी? 15 आली. परिमिती, राईट अँगल ट्रायंगलची परिमिती म्हणजे पेरिमीटर. परिमिती म्हणजे काय? पेरिमीटर. तिन्ही बाजूंची बेरीज. एक बाजू आहे 50, दुसरी आहे 8, तिसरी आहे 17. ओके. एक बाजू आहे 15, 8 आणि 17. याची ऍडिशन करा, याची बेरीज करा. याची बेरीज केली तर बेरीज काय येते विद्यार्थी मित्रांनो? याची बेरीज आहे 40. 40 सेंटीमीटर. जे बाजूचं एकक आहे तेच काय करायचं? परिमितीचं एकक ठेवायचं. 40 सेंटीमीटर. इतकं सोपं प्रश्न आहे बेटा आपला, आणि हा प्रश्न तुम्हाला आलेला असावा. जवळपास 23 म्हणजे अजूनही रेंज आहे, त्यांचं जो उत्तर 40 असेल तर ते लोअर हँड करायचं. ओके. आता बघा, एक 17 आहे आणि एक 8 आहे.
पायथागोरसचं त्रिकूट कोण सांगतं अजून एकदा मला समजावून? वापरलं कसं वापरलं? हा सिद्धी सांग. 15 8हून आपल्याला 17 8हून 15 काढायचंय. 15 कसं काढणार ते सांगायचं आपल्या ट्रिक्सनुसार. ओके. जर सांगते हात रेज हँड पण करा, व्हिडिओ पण हात वर करा. बरं सिद्धी. हां. हां. आता सर तर तुम्ही रेकॉर्डिंग क्लासमध्ये सांगितलं होतं 8 म्हणजे 3 संख्या आहे आणि लहान जी संख्या आहे ते जर सम असेल आणि एक संख्या दिली असेल दुसरी आणि तिसरी काढायची असेल तर मग काय करायचं की जी काही संख्या असेल त्याचं निम्पट करायची आणि जी काही संख्या आली आहे त्याचा मग वर्ग करायचा आणि वर्ग आलीची संख्या त्याच्यामध्ये -1 करायचा आणि +1 करायचा आणि त्यानुसार मग 8ची निमपट 4 येतं, 4चा वर्ग 16, 16मध्ये -1 केलं 15 येतं आणि +1 केलं 17 येतो. एकदम करेक्ट सांगितलंय. आता जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी उशिरा जॉईन केलेला आहे, म्हणजे जे विद्यार्थी पायथागोरस सिद्धांत हा टॉपिक शिकवणार ना, पायथागोरस थेरम शिकवणार ते नव्हते. त्यांचे जे ट्रिक्स जे आहेत त्या पायथागोरस सिद्धांत ज्या ॲपमध्ये जे आपले लेक्चर्स आहेत त्यामध्ये टाकलेले आहेत, ते त्यांनी पहा. तरी सुद्धा ज्या नवीन विद्यार्थी परत सांगतो, काय ट्रिक वापरली? 8 ही कोणती संख्या माहित नाही, 17 ही संख्या आहे. दुसरी संख्या विषम आहे, एक सम आहे. जर तुमचे पहिला सर्वात लहान नंबर पायथागोरसच्या त्रिकुटामधला, पायथागोरसचे जे त्रिकूट असतं, ठीक आहे, त्यातली जर सर्वात लहान संख्या ही इव्हन नंबर असेल, समसंख्या असेल, इव्हन नंबर असेल, तर त्या संख्येची काय करायची? त्या संख्येची निमपट करायची. 8ची निमपट 8चं हाफ करायचं. 8चं हाफ केल्यावर काय होतं? 4 येतं. काय तर 4 येतं. ओके. त्या 4चा स्क्वेअर करायचा. 4चा स्क्वेअर आला तर 60 आला. 60 आला. मग 16चा +1 17 आणि 16चा -1 15. आता 50 आणि 70 हे पायथागोरसच्या त्रिकोणातले काय असणार आहेत? संख्या असणार आहेत. ह्याच्यावरून तुम्हाला हे कर्ण वर्गाबरोबर बाजू वर्ग अधिक बाजू 2 वर्ग हे काही लिहावं लागणार नाही. तुम्हाला हे तोंडी सोडवता येते. ही तोंडी तरी तुम्ही अजूनही पायथागोरसचा सिद्धांत हे आपल्या ॲपमध्ये व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या. ओके. म्हणजे तुम्हाला समजेल. पायथागोरस सिद्धांत हे ॲपमध्ये आपले व्हिडिओ आहेत ते पाहून घ्या म्हणजे समजेल. ओके. कोणाला डाऊट असेल तर रेज हँड ठेवा, नसेल तर लोअर हँड करा बेटा. भार्गवी, आराध्या, कृष्ण आणि मानवी. डाऊट आहे? कृष्णाला डाऊट आहे का? नाही, कुणाला डाऊट नाही. पुढल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. ओके, लिहून घ्या. हा, डाऊट आहे कौस्तुभी नलवडे? नसेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पुढला प्रश्न घेऊया. एका आयताकृती शेताला पुढला प्रश्न लिहून घ्या. एका आयताकृती शेताला तीन पदरी कुंपण घालण्यासाठी तीन पदरी कुंपण घालण्यासाठी एका आयताकृती शेताला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 10 रुपये दराने प्रति मीटर 10 रुपये दराने एकूण 4,200 रुपये खर्च आला. एकूण 4,200 रुपये खर्च आला. कालचा जो प्रश्न आहे ना, किती खर्च येईल, त्याच्या उलट्यावर काय प्रश्न? उलट द्यायचं, उलट. कालचा जो प्रश्न शिकवला होता मी, किती खर्च येईल, त्याच्या उलट द्यायचं बरं का. त्याचं उलट क्रिया करायची या प्रश्नामध्ये बरं का. हा, कौस्तुभी नलवडे शिकवण्याकडे लक्ष द्या, घरात गप्पा मारू नका. कौस्तुभी नलवडे. ओके, प्रश्न लिहून घ्या. ठीक आहे. खर्च आला त्या शेताची लांबी 45 मीटर असल्यास पुढे प्रश्न खर्च आला त्या शेताची लांबी 45 मीटर असल्यास त्या शेताची लांबी 45 मीटर असल्यास
त्या शेताची रुंदी किती? त्या शेताची रुंदी. प्रश्न इंग्लिश मध्ये सांगूया इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. ओके, इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी प्रश्न इंग्लिश मध्ये सांगतोय. चला या इंग्लिश मीडियम. टोटल ऑफ रुपीज 4,200. A total of rupees 4,200 was spent on fencing a rectangle field. A total of rupees 4,200 was spent on fencing a rectangular field. Fencing a rectangular field with 3 layers at the rate of with 3 layers at the rate of 10 rupees per meter. With the rate of 10 rupees per meter. 10 rupees per meter. If the length of the field is 45 meter, if the length of the field is 45 meter, what is the width of the field? If the length of the field is 45 meter, what is the width of the field? रुंदी किती त्या शेताची? ओके, चला उत्तर विचारूया एका मुलाला. हा, स्वराज घारगे बेटा सांग. स्वराज घारगे 7वीचा विद्यार्थी. अनम्यूटची रिक्वेस्ट आहे, ऍक्सेप्ट कर आणि उत्तर सांग तुझं. 25 मीटर. व्हेरी गुड. ज्याचं उत्तर 25 आहे ते 25 इज द करेक्ट आन्सर. 25 मीटर इज द करेक्ट आन्सर. ओके, बरोबर उत्तर आहे 25 मीटर सर्वांचं. ज्यांचं उत्तर 25 आहे त्यांनी लोअर हँड करा बेटा. अजूनही 18 जणांचे रेज हँड आहेत. ओके, आपण सोडवूया टप्प्याटप्प्यानं. आता काय म्हणले माहिती का, 3 पदरी कुंपण घालायचं. 3 पदरी. ओके ओके 3 पदरी कुंपण घालायचं खर्च बघूया. 3 पदरी कुंपण. 3 पदरी कुंपण इंग्लिश मध्ये त्याला काय लिहिता येईल? हा, 3 लेयर्स कशाच्या? फेन्सच्या. त्याचा खर्च किती आहे? त्याचा खर्च आहे 4,200 रुपये खर्च आहे. त्याला भागिले 3 केलं तर काय लागेल? भागिले 3 केलं तर एका पदराला किती लागणार आहे? सॉरी. हा, 4,200 जे आहे, 4,200 भागिले 3 केलं तर एका पदरी कुंपणासाठी लागणारा खर्च आपल्याला मिळेल. 4,200 रुपीज कॉस्ट आहे किती? 3 लेयर्सची. 3 लेयर ऑफ फेन्सची आहे. म्हणजे तर एक पदरी कुंपण घालण्यासाठी, 1 लेअर फेन्स घालण्यासाठी किती लागेल? तर 4,200 डिवाइड बाय 3 केलं तर एका लेअरसाठी किती लागणार आहे हे आपल्याला समजणार आहे. ठीक आहे, तर एक डिवाइड करूया. 3 1 जा 3, 3 1 जा 3, रिमाइंडर 1, 3 4 जा 12, 0 0. 3 ने 42 ला भागलं, उत्तर 1400 रुपये लागणार आहेत एक पदरी कुंपण घालण्यासाठी. ओके, मग काय झालं? तर 1400 रुपये एका पत्राला आलं खर्च. मग तो खर्च जो आहे तो 10 रुपये पर मीटर आहे का नाही? मग परिमिती काढायची. तर त्या रेक्टँग्युलर फील्ड जी आहे, ती जी आयताकार शेती आहे त्याची परिमिती काढायची आहे. ते 1400 आकडा आलाय. 1400 रुपये खर्च आलाय. कशाला खर्च आलाय? एका मीटर म्हणजे एका पदराला. हे समजा हा शेत आहे, या शेताला एक पदर कुंपण मारण्यासाठी 1400 रुपये खर्च आलाय. 1,400 रुपीज द कॉस्ट ऑफ 1 लेअर ऑफ अ फेन्स ऑफ द फील्ड. ठीक आहे, मग आता याची परिमिती काढायची. या आयताकृती शेताची, त्या रेक्टँग्युलर फील्डची आपल्याला काय काढायचंय? पेरिमीटर काढायचं. तर कसं काढावं लागेल? त्या 1400ला 10 भागावं लागेल. 10 का भागायचं सर? तर सांगितलं की 10 रुपये प्रति मीटर दराने खर्च येतो आपला. म्हणजे एका पदर घालण्यासाठी जर तुम्हाला 1400 रुपये खर्च आला असेल आणि जर त्याला 10 भागलं तर त्याची परिमिती मिळणार आहे. कशाची? रेक्टँग्युलर फील्डची, आयताकृती शेताची परिमिती मिळणार आहे. करेक्ट आहे, सगळ्यांचं लक्ष आहे शिकवण्याकडे. ओके, हा, तर काय केलं? परिमिती 1,400 डिवाइड बाय 10 म्हणजे परिमिती मिळणार आहे. हे शून्य कटले राहिले 1,400 मीटर ही परिमिती झाली. तर आयताकृती शेताची परिमिती आपल्याला मिळाली. तर आपण लिहूया
आयताकृती शेताची परिमिती, आयताकृती शेताची परिमिती, शेताची परिमिती. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी तुम्ही लिहा. पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर फील्ड, इंग्लिश मध्ये लिहा. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी, पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर फील्ड. मग त्याचं सूत्र काय रे? आयता सूत्र काय असं परिमितीचं? 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. ओके, हे सूत्र आहे ना, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. बरोबर आहे की नाही? आपण बेसिकली सूत्र आपण असं लिहितो, पेरिमीटर रेक्टँगलचं 2 इंटू एल प्लस बी बाय ब्रॅकेटच्या 2 आहे, याचा अर्थ काय असतो? 2 इंटू एल प्लस 2 इंटू बी. तेच आहे, त्याचा अर्थ तोच. समजते सगळ्यांना? क्रांतिकारी समजते ना? ओके, हा. मग आता 2 काय आहे? आयताकृती क्षेत्राची परिमिती आपण काढायची. तर पाहावी तरी मित्रांनो, मग काय करावं लागेल? तर आपल्याला 2 इंटू एल इंटू 2 बी केलं. परिमिती आहे 140, परिमिती मी 140 परिमिती ठेवली. 2 इंटू लेंथ दिली आहे का आपल्याला? लेंथ दिली, यस, लेंथची दिली 45 मीटर. प्रश्नात दिले बेटा लेंथ, हे बघा इथे 45 दिले. आपलं ब्रिड जे विड्थ काढायचे, ब्रिथ काढायचे, ती माहित नाही म्हणून बीला बी तसंच ठेवलं. तर आपण हे सोडवतो इक्वेशन 140, 45 टू 2 90, 2 गुणिले 45 उत्तर येतं 90 अधिक 2 गुणिले बी. हे जे 90 आहे इक्वलच्या राईट हँड साईड आहे, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आलं तर काय होतं? वजा होतं. 140 मायनस 90 इज इक्वल टू 2b. 140 minus 90, how many remaining? Remaining 50. 50 is equal to 2 into b. हे दोन इक्वलच्या राईट हँड साईडला, इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला तर काय होतं? b इज इक्वल टू 50 मायनस 2 भाग गेला 25चा, b इज इक्वल टू 25. तर तुमची आयताकृती क्षेत्राची रुंदी किती झाली? 25 मीटर आली. अशा पद्धतीने आपलं उत्तर आले बेटा. समजते का नाही? डाऊट असेल तर विचारायचं. म्हणजे कुणाला काय डाऊट, कुठली स्टेप काय कळाली नसेल तर बिंदासपणे विचारा बेटा. लाजू नका विचारायला. विचारलं पाहिजे सगळ्यांनी. हा सिद्धी बेटा विचार. तर तुम्ही आधी 90 140 मधून मायनस का केलं? ते 2 ने भागलं का नाही? अगं ह्याच्यामध्ये काय माहितीये का, आधी प्लसचं साईन आहे ना, बरोबर का नाही? आधी 90 इकडे घेतलं, मायनस केलं, मग 2b राहिलं, मग 2 इकडे घेतलं. भागायची तर कसं राहायचं? जर मल्टिप्लिकेशन असतं तर भागलं असतं. झालं का? आता हे 90 हे पद वेगळं आहे आणि 2b हे पद वेगळं आहे बेटा. ओके, हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. पहिल्यांदा हे काय केलं? 140 मायनस 90 घेतलं, मग हे 90 सोडून घेतलं. मग 140 मायनस 90 केलं 50 आलं. मग हे 2 इंटू बीस राहिलं ना, मग हे 2 इकडे घेतलं. कळते सिद्धी? ओके, अजून मला डाऊट आहे याच्याबद्दल? जे अडसूला मी रिमूव्ह करतोय बरं का, जे अडसू, जे अंकुश अडसू, तुला क्लासच्या सुरुवातीला सांगितलं होतं की रिएक्शन जे नको, तू ऐकत नाहीस. तू अजूनही तुझ्या रिएक्शन चालू आहेत. तुला मी ग्रुपमधून रिमूव्ह करून टाकतो, म्हणजे तुला कधी जॉईन करता येणार नाही. जे अडसूला रिमूव्ह केलंय. हो हो, हा विघ्नेश मोहिते विचार. समर्थ मोहिते बेटा, व्हिडिओ ऑन ठेवायला लागतो प्रश्न विचारताना. सर साईडला सरांना लिहून घ्यायचंय. हो हो, सरकतो बेटा, थांबा. तर ते जे अडसूला रिमूव्ह केला तो सारखा रिएक्शन पाठवतो. भूत आहे तो. थँक्यू सर. लिहून घ्या, तो स्क्रीनशॉट काढून घ्या. माझ्या मते सगळ्या प्रकारचे प्रश्न झालेत आपले. अजून एक प्रश्न लिहून घ्या. काय करू? लास्ट प्रश्न लिहायच्या नंतर झालं लिहून बेटा विघ्नेश? ओके, लास्ट प्रश्न या टॉपिकचा. नंतर टॉपिक उद्या चालू होईल क्षेत्रफळ. हा, एरिया हा टॉपिक उद्यापासून चालू होईल. क्षेत्रफळ, एरिया. ओके, उद्या कोणता टॉपिक चालू होईल? क्षेत्रफळ, एरिया हा टॉपिक चालू होईल. 7वी स्कॉलरशिपचे विद्यार्थी, अजून तुमचे मित्र मैत्रिणी कोणी जॉईन करणार असतील शाळेतले बेटा, तर त्यांना सांगा, कारण आपला सिलेबस पटापट पुढे जातोय. इंग्लिशचा पण पुढे जातोय, मॅथ्सचा पण पुढे जातोय. जर कोणी इंटरेस्टेड असतील तुमच्या शाळेतले तर त्यांना माहिती द्या. डेमो बघ म्हणा एक दिवस. फक्त डेमोची लिंक पाठवत फक्त मला कल्पना द्या की मी माझ्या मैत्रिणी डेमोची लिंक पाठवते म्हणून. फक्त मला कल्पना देत जावा. ओके, किंवा 8वीचे विद्यार्थी असतील, जर तुमच्या शाळेतले 7वी मुलांना करायचं असेल तर त्यांना पण सांगा बेटा.
आपला एक टॉपिक पुढे पुढे जातोय पटापट पटापट पटापट. ओके, चला. शेवटचा प्रश्न. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. एका चौरसाची बाजू एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. हा चौरस कर्णाच्या बाजूरून कापला. हा चौरस कर्णाच्या बाजूरून कापला. कर्णाच्या बाजूवरून कापला. हा चौरस कर्णाच्या बाजून कापला तर तयार होणाऱ्या दोन त्रिकोणापैकी दोन त्रिकोणापैकी तयार होणाऱ्या दोन त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती? एका त्रिकोणाची परिमिती एका त्रिकोणाची परिमिती एका त्रिकोणाची परिमिती किती? समजा हा चौरस आहे. प्रश्न इंग्लिशमध्ये पण सांगतो मी, काळजी करू नका. हा स्क्वेअर आहे. त्या स्क्वेअरचा डायगोनल आहे. त्या स्क्वेअरच्या डायगोनल वरून काय केला? हा स्क्वेअर कापला. स्क्वेअरला डायगोनल स्क्वेअर कापला तर दोन त्रिकोणापैकी म्हणजे दोन ट्रायंगल तयार होतात. दोन ट्रायंगल कसे होतात? आयसोस्केल ट्रायंगल तयार होतात. दोन आहे का नाही? समद्विभुज त्रिकोण तयार होतात दोन चौरसाचं कर्ण कापल्यावर. मग त्या दोन चौरस त्रिकोणापैकी एका त्रिकोणाची परिमिती, कोणत्याही एका त्रिकोणाची परिमिती किती? ओके, इंग्लिश मीडियमची विद्यार्थी प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर. फॉर इंग्लिश मीडियमचे स्टुडंट प्रश्न इंग्लिशमध्ये लिहून घ्या. द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 10 सेंटीमीटर. If this square is cut along the diagonal, what is the perimeter of the side of a square is 10 centimeter. The side of a square is 10 centimeter. If this square is cut along the diagonal, what is the perimeter of one of the two triangles formed? What is the perimeter of one of the two triangles formed? Okay, मी पर्याय पण देतोय. पहिला पर्याय इकडे बाजू देतोय. पहिला पर्याय आहे 30√2 30 वर्गमूळ 2. दुसरा पर्याय आहे 10 इन ब्रॅकेट 2 प्लस √2. तिसरा पर्याय आहे 2 प्लस √2. चौथा पर्याय आहे √3. असे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. ओके, चला पहिल्या मला उत्तर विचारूया. हा, तनिषा चव्हाण आले उत्तर? सांग बेटा, तर आलं असेल तर. सर हा, बोल बेटा. ऑप्शन नंबर कोणता ऑप्शन येत आहे. नंबर 1? ऑप्शन नंबर 2 येते सर. ऑप्शन नंबर 2 येत आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. ओके, ज्यांचे उत्तर ऑप्शन नंबर 2 आले त्यांचं उत्तर बरोबर आहे. त्यांनी लोअर हँड करू शकता. जवळपास 25 मुलांचे रेज हँड आले होते.
ज्यांचं ज्यांचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आलेलं आहे त्यांचं करेक्ट आन्सर आले. आता आपण थोडं कन्सेप्ट वाईज जाऊया. आता काय सांगितलंय तर हा स्क्वेअर आहे. ओके, स्क्वेअरची कशी असते, इच अँड एव्हरी साईड कशी असते, इक्वल असते. बरोबर आहे का नाही? स्क्वेअरची इच अँड एव्हरी साईड इक्वल असते. आणि मी तुम्हाला ज्यावेळेस मी स्क्वेअर शिकत होतो किंवा शिकत होतो त्यावेळेस लिहिले स्क्वेअरचा डायगोनल काढायचा. ओके, चौरसाचा कर्ण काढायचा, चौरसाचा कर्ण. ओके, किंवा डायगोनल ऑफ स्क्वेअर. त्याचं सूत्र काय रे? त्याचं सूत्र आहे बाजू गुणिले वर्गमूळात 2, साईड इंटू वर्गमूळात 2. साईड किती आहे तुमची? 10 आहे. 10 वर्गमूळात 2 हे तुमचा कर्ण झाला. आला 10 वर्गमूळात 2. मिळालेलं आहे लगेच. इथं पायथागोरस वापरून बसायची गरज नाही. कळलं? इतके सोपं आहे. आता हे 2 त्रिकोण आहेत, दोन्ही त्रिकोण कसे सारखे आहेत. म्हणजे चौरसाला जर डायगोनल म्हणून कट केलं तर कोणते त्रिकोण तयार होतात? सई सावंत आहे का क्लासला? सई सावंत जॉईन आहे का? सई सावंत असेल तर रेझेंट कर. ओके, कोणते तयार होतात तर समद्विभुज काटकोन त्रिकोण तयार होतात. आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. बरोबर आहे. मग त्याची काय असते, त्याची पेरिमीटर सारखीच असतात, कोणताही एक घ्या. मग तयार होणाऱ्या समद्विभुज काटकोन त्रिकोण, शॉर्टकट मध्ये तुम्ही काटकोन त्रिकोणाची परिमिती. ठीक आहे, इंग्लिश मध्ये तो पेरिमीटर ऑफ आयसोसेल राईट अँगल ट्रायंगल. सोपं आहे. आता 1 2 3 बाजू आहेत. हे 10 प्लस ही 10 प्लस ही कर्ण किती आहे? डायगोनल आहे 10 वर्गमूळ 2. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ही 10 वर्गमूळ 2 ही वेगळी संख्या येते, ही ऍडिशन होऊ शकत नाही बरं का. पण ह्या 10 अशी होऊ शकते का? तर यस, ह्या 10 ऍडिशन होते. 10 प्लस 10 20 प्लस 10 वर्गमूळात 2. आता हा ऑप्शन आहे का कुठे विद्यार्थी मित्रांनो? हा ऑप्शन आहे का पर्यायामध्ये? पर्यायामध्ये हा ऑप्शन नाहीये. ओके, पर्यायामध्ये हे ऑप्शन नाहीये. मग सर उत्तर कसं काढायचं? आता बघा, तर हे एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. हे एक पद आहे आणि हे एक पद आहे. इथे 20 आहे, इथे 10√2 आहे. याच्यामधून कॉमन काय येऊ शकतं? कॉमन काय दोघांमध्ये? तर 10 एक कॉमन आहे. सर कसं? हे बघा, या 20तले मी 10 बाहेर घेतले. ओके, मग हे इन ब्रॅकेट कोसामध्ये ह्या 20 जागी मी 2 लिहिले. मला समजून घ्या, हे 20 आहे, 20 मधून मी 10 बाहेर काढले आणि 20 जागी मी 2 लिहिले. 10 दुनी 20. येते का आर्यन लक्षात? 10 दुनी 20. ऋषिकेश समजते ना? ऋषिकेश माने बीड. ओके, 10 2 चा 20. या 20 च्या ऐवजी काय लिहिलं मी? 20 आणि 10 आउटसाइड येतं, इन ब्रॅकेट 2 लिहिलं. म्हणजे 10 × 2 मल्टिप्लाय करतो 20 येतं. प्लस 10 चं किंवा 1च ठेवलं. 10 1 चा 10 येते परत. 10 1 चा 10. ओके, म्हणजे अंडररूटला अंडररूट राहिलं. फक्त हे 1 लिहिलं काय, नाही लिहिले काय, काही फरक पडत नाही. म्हणून हे 1 लिहिलं काय, 10 2 चा 20, 10 1 चा 10. हे 1 लिहिलं काय, नाही लिहिलं, फरक पडत नाही, असं लिहिलं. आपला फायनल आन्सर ऑप्शन नंबर 2. समजतंय का? ही शेवटची स्टेप काही जण समजणार नाही. मी परत सांगतो, जर तुम्हाला समजले नसेल तर रेज हँड करू शकता बेटा, कळलं नसेल तर. हा रे, विचार. सर शेवटची स्टेप ते नाही समजलं. आता हे बघ, इथे 20 आहे, इथे 20 इथे 10 आहे. दोघांमधून कॉमन काय देऊ शकतं? अनम्यूट ठेवा रिया, अनम्यूट राहू दे. इथे 20 10 आहे, तर मी बाहेर काय काढणार? कंसाच्या बाहेर मी 10 काढणार. काय काढणार? 10 10. काढणार. पहिली व्हॅल्यू बदलून चालेल का? 20 20 व्हॅल्यू पाहिजे ना. मी 10 बाहेर काढलं आणि 20 साठी 2 लिहिलं. बघ काय लिहिलं? 2. 10 × 2 काय येते? 20 येते का? हा, सगळ्यांनी बघा ना, जिने रेज हँड केली त्या सगळ्यांनी लक्ष द्या. ठीक आहे, 10 1 चा 10 10 येते का? हा, कळतंय? हा सिद्धी, तुला काहीच नाही समजलं का? हेच होतं तुझं पण? हा स्वरा, हेच होतं ना तुझं? हा सिद्धी, तर पुन्हा एकदा समजावून सांगा ना. बरं हे बघ,
इथे 20 आहे, इथे 10 वर्गमूळात 2 आहे. ओके, ह्या दोघातून 10 कॉमन बाहेर काढलं, 10 कंसाचे बाहेर काढलं 10. मग आता ह्याची व्हॅल्यू 20 असली पाहिजे का नाही? व्हॅल्यू चेंज करायची नाही आपल्याला. मग 10 टू द 20 कळतंय का? म्हणून इथे मी 2 घेतलं. कळलं? मी जर 3 घेतलं असतं तर 10 3 30 व्हॅल्यू चेंज झाली असती का नाही? हा आणि तर ते- तुम्ही 10 कॉमन का घेतलं? हो ना, आता ऑप्शन मध्ये 20 + 10 √2 ऑप्शन मध्ये नाहीच ना. ऑप्शन मध्ये हा पर्याय आहे कॉमन घेतलेला. कळलं का? आता याची ऑप्शन नंबर 2 ची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू एकच आहे. याची व्हॅल्यू काय आहे? एकच आहे. पण हा पर्याय ऑप्शन मध्ये नाहीये म्हणून ते कॉमन कॉमन घेतलं पर्याय काढण्यासाठी उत्तराचा. कळतंय का? हा, तर तसला एक वेगळा टॉपिक आहे का आपला स्कॉलरशिपच्या सिलेबसमध्ये? टॉपिक काय नाही, ते मॅथमॅटिकल क्रिया आहे, ती गणिती क्रिया आहे एक प्रकारची. परिमेय अपरिमेय संख्येची, ते काही टॉपिक काही नसतं. हा, तुम्हाला येत जाईल ते गणितामध्ये, जसं तुम्ही गणित शिकता ना तसं ते येत जातं. हा, स्वरा सोनवणे काही डाऊट आहे भुईन? स्वरा सोनवणे, हे मॅथमॅटिकल क्रिया आहे कॉमन करायची. इक्वेशन तुम्ही जसे सॉल्व्ह कराल आठवीच्या पुढे जाल तसं तुम्हाला लक्षात येईल तुमच्या. हा, समजलं स्वरा? ओके, ठीक आहे. ती काय स्टेप केली का तेच नाही समजलं. कोणते बेटा स्वरा? ही शेवटची ना? हा, शेवटची स्टेप समजली नाही. इकडे दाखवतो, इकडे बघा आता, इकडे परत. इथे 20 आहे प्लस 10 आहे प्लस √2 आहे. आता मला सांगा ह्याच्यामध्ये काय कॉमन असणार आहे? सांग बरं सोरा, काय कॉमन तुला बाहेर, समजा मला ते कंसात ठेवायचं आहे. हा, याच्यातून काय कॉमन मी बाहेर काढू? काय काढू शकतो? सारखं दोन्हीतून 20 आणि 10 म्हणून काय सारखं मला मिळेल? हा, 10 निघू शकतो ना, 10 घेऊ शकतो ना सोरा? हा. हा हा, अंशुमन रिप्लाय देत चला. 10 काढू शकतो. मग ह्या दोन्ही मधून 10 बाहेर काढले. आता 10 आउटसाइड काढले, ब्रॅकेट मध्ये घेतले, याच्यासाठी मल्टिप्लाय होते. म्हणजे ब्रॅकेट मधल्या सगळ्या क्रिया काय होणार आहे? मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहेत 10च्या. म्हणजे 10च्या मल्टिपल मध्ये येणार आहेत. मग आता 20 ही व्हॅल्यू चेंज करायची का? 20 ही व्हॅल्यू चेंज करायची का? 20 ही व्हॅल्यू चेंज करायची नाही, ही व्हॅल्यू तीच राहिली पाहिजे. पण ते ब्रॅकेट मध्ये घ्यायचं आहे. मग इथे मी 2 घेतलं, 10 टू द 20, तोच काय घेतलं तर 20ची व्हॅल्यू चेंज होत नाही म्हणून 2 घेतलं. कळतंय का अंशुमन? ओके, विघ्नेश लक्ष दे बरं का, तू पण अनम्यूट हो विघ्नेश, रिप्लाय देत चल. मला एक डाऊट होता. हा, मी आधी माझं कम्प्लीट होऊन देतो ना, मग तुझा डाऊट घेऊ. माझं कम्प्लीट घेऊ दे आधी, ठीक आहे. त्यानंतर बघा, आधी 10 आहे, ब्रॅकेटच्या वेळी 10 बाहेर काढले, पण 10 ला इथं 10 ची व्हॅल्यू पाहिजे, मग इथं 1 घेतलं. ओके, आणि √2 जसं तसं ठेवलं. कळतं का विघ्नेश? ओके, सर 10च्या जागी 1 का घेतलं? अरे तिथं 10च असलं पाहिजे ना, याची व्हॅल्यू 10च झाली पाहिजे ना. मी ऑलरेडी हा. ब्रॅकेटच्या बाहेर घेतलंय, 10 हा, 1 हा. 10. मी हा, जर हा, बरोबर. घेतलं असतं तर 10 टू 20 आलं असतं. आपलं चुकलं असतं ना हे. हा. कळतंय का? तेच. हा, डाऊट विचारून शोधून तुझा आता. सर जर पायथागोरस थेरमच्या पद्धतीने केलं तर 10 इन द रूट 2 येतोय आन्सर. नाही हेच येतं 10 √2 येतं ना, मग आपण 10 √2 घेतलं ना, मग ठीक आहे, घेतलंय ना. कळलं का? हा, कौस्तुभी विचार तुझा डाऊट. सर तुम्ही हा, बोल कौस्तुभी, अनम्यूट हो कौस्तुभी. सर तुम्ही जे पायथागोरस थेरम सगळ्यात पहिला क्वेश्चन होता आजच्या लेक्चरचा. हा, तर त्यासाठी काय कर, पायथागोरस थेरम आपल्या टॉपिक मध्ये शिकवले, ऍप मध्ये आहेत, ते सगळे 4-5 व्हिडिओ बघून घे. सर मग ते 8वीला शिकवलं की 7वीचे पण झालाय तो टॉपिक? 7वीचा पण झाला बेटा तो टॉपिक, ऍप मध्ये आहे आपल्या, चेक कर. सर ते व्हिडिओ ऍप मध्ये भेटतात ना? हो, यस. थँक्यू. 4-5 व्हिडिओ आहेत, ते बघितले तुझ्या क्लिअर होऊन जाईल. प्लस रेकॉर्डिंग व्हिडिओ पण आहेत पायथागोरसचे, दुसरे पण बघण्यासाठी. तुला वाटत ते मला मागून घे. ट्रिक्सचा व्हिडिओ, म्हणजे ट्रिक्स जे ट्रिक्स सांगितले, ट्रिक्स शिकवले 1-2 व्हिडिओमध्ये, त्या ट्रिक्स थोडं मराठीत शिकवलेले आहेत, ते बघून घे, थोडं लक्षात येईल तुझ्या. हा, तर आजचा क्लास आपला संपलेला आहे, 9 वाजलेले आहेत. उद्या आपण क्षेत्रफळ, एरिया या टॉपिक पासून सुरू करतोय. ओके, मी सूत्र ग्रुपला जर टाकले तर तुम्ही लिहून पाठ करणार का? सूत्र, फॉर्म्युले, म्हणजे सूत्र लिहून द्यायचा वेळ वाचेल आपला, त्यापेक्षा प्रश्न जास्त होतील त्याच वेळात. लिहिणार का सगळ्या वहीमध्ये सूत्र? हा, मी इंग्लिश मराठी दोन्ही पण सूत्र देतो. ठीक आहे, आपण थांबूया.
आणि केमिकल चेंज आणि केमिकल बॉन्ड एनएमसी विद्यार्थी व्हिडिओ दिलेत बघा आज. आजच्याच बघून घ्या आणि एनएमसी विद्यार्थी सोडवा प्रश्नपत्रिका. सोपी प्रश्नपत्रिका आजची दिलेली. हा हा क्रांती हा विचार. सर माझं लिहायचं राहिलं. बर स्क्रीनशॉट काढ क्रांती. स्क्रीनशॉट काढून घे पटकीने. स्क्रीनशॉट काढून घे पटकीन. घेतला का? करू एंड आता. एंड करतोय मी क्लास. हा तुमचे काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपला विचार बेटा. हर्षद आणि सागर.